दादासाहेबांनी रायगडावर येऊ नये असं कारभाऱ्यांना वाटतंय. हो. आणि काहींना दादासाहेबांची आणि आबासाहेबांची भेटच होऊ नये असं वाटतंय. हो. अनेकांनी तर देव पाण्यात घातलेही असतील. हो बत्ताशीबाई. आणि त्यांची भेट झाली पाहिजे. वहिनीसा, तुम्ही पुढाकार घ्या. आम्ही आहोत तुमच्या सोबत. अगं बाई, पण तुमचे मालक हे मान्य करतील का? नाही म्हणजे आमच्यावर आरोप करतील. आमच्या सोन्यासारख्या बायकोला आमच्या वाट्यालाही येऊ देत नाही. वहिनीसा, आता या काही गोष्टी शिकल्या पाहिजेत हा तुमच्याकडून. आमच्याकडून? काय शिकायचंय आमच्याकडून? सांगा, आम्ही शिकवू तुम्हाला. शिकवाल? कसं नवऱ्याची भेट घ्यायची शिकवाल? कसं शत्रूच्या तळावर जाऊन नवऱ्याची गाठ घ्यायची शिकवाल? कशी गाठ घेतल्यानंतर सुखरूप परतायचं शिकवाल? शिकवाल ना? नाही नाही, बऱ्याच आहात की. आहो, हळू. जसा जगदीश्वराच्या मंदिरात तुमच्या हसण्याचा आवाज आभाळापर्यंत पोहोचतो. तुम्हाला कोणीच सांगितलं? जगदीश्वराच्या गाभाऱ्यातील हसणं? त्यांनीच सांगितलं. ज्यांनी तुम्हाला हसायला सांगितलं. नावगाव सांगितलं पाहिजे का आता? आहो, पुढचं सांगा आधी. बऱ्याच आहात की तुम्ही. जा बाई. आम्ही नाही काही सांगणार. जा. यसू, काय? काय चालू आहे नणंद भावजांचं? मातोश्री बघा ना, बत्ताशीबाई आमची थट्टा करताय. नाही हो मातोश्री, थट्टा मस्करी करण्यात तर या तरबेज आहेत. हो. आणा बघू इकडे. लाडू केले तुमच्यासाठी. लाडू आम्हाला खूप आवडतात. हो ना? भरपूर केले. इथे पण खा आणि वाईला जातानाही घेऊन जा. म्हणजे? धाकट्याबाई साहेब, आता तुम्हीच सांगा. राणूबाई, तुम्हाला आता तुमच्या सासरी निघावं लागेल. कारण तुमच्या घरापासून तुम्ही खूप काळ बाहेर आहात. तुम्ही म्हणताय ते खरं आहे मातोश्री, पण आम्ही जाणार नाही. असं म्हणून कसं चालेल? एवढी सोन्यासारखी माणसं आहेत सासरची, म्हणूनच राहतोय आम्ही. दादासाहेब रायगडावर आले की आम्ही जाऊ. राणूबाई, शंभूराजे आता गडावर आल्यातच जमा आहेत. हो ना, आणि आता तर ते पन्हाळ्यावर आलेही असतील. शत्रूकडून पन्हाळ्यावर येणं सोपं आहे, पण पन्हाळ्यावरून रायगडावर येणं कठीण आहे दादासाहेबांसाठी. आम्ही खोटं तर बोलत नाही ना? तुम्ही खोटं बोलत नाहीत. पण तुम्ही नका काळजी करू, आम्ही पाहून घेऊ. आबासाहेब,
दादासाहेब रायगडी आले की आम्ही लगेच वाईला निघू. नको. जावई बापूंनी वाईला जाण्याचा विषय काढलाय, आम्ही होकारही दिलाय. आता त्यांच्या संयमाची परीक्षा पाहणं योग्य नाही. आम्ही तोच विचार केला. राणूबाई, तुम्ही स्वराज्याचा विचार करताय हे चांगलंच आहे, पण जरा स्वतःच्या घराकडेही लक्ष द्या. आबासाहेब, आम्ही वाईला येऊ तेव्हा निवांतपणे बोलूच. चला, निघायची तयारी करा. आबासाहेब, बत्ताशीबाई काही दिवस राहिल्या असत्या. जाऊ द्या त्यांना. आत्ता आपण बोलून घेऊ ना त्यांना नंतर. ठीक आहे, जातो आम्ही, पण आम्हाला शब्द द्या, आमच्या दादासाहेबांच्या पाठीशी तुम्ही सह्याद्रीसारखे उभे राहाल. राणूबाई, अहो ही काही सांगण्यासारखी गोष्ट आहे का? आतापर्यंत ते पाठीशी उभे राहिले, यापुढे उभे राहणार नाही का? बत्ताशीबाई, चला तयारी करा. आबासाहेब, आम्ही आहोतच पाठीशी उभे. तुम्ही नका चिंता करू. राणूबाई, घ्या लाडू खा. मातोश्री, तुमच्या हातून लाडवात एवढा गोडवा कसा येतो याचंच नवल वाटतंय आम्हाला. आबासाहेब, राणूबाई, काही अडचण? अडचण नाही, आम्हाला बोलायचं आहे. आताच बोललो की आपण. आम्हाला जाब विचारायचा आहे. जाब विचारायचा? कोणाला? तुम्हाला. आम्हाला जाब विचारणार आहात? जरूर, आमच्या महाली आहे. बोला, काय अडचण? अडचण काही नाही, पण आता आम्ही वाईला जाणारच आहोत. एका गोष्टीची सल मनात राहील आणि मग वाईला आमचं लक्ष लागणार नाही. कोणती गोष्ट? दिलेर खानाच्या छावणीत दादासाहेबांवर एवढं संकट आलं, त्यांचा जीव धोक्यात आला, पण तुम्ही सोडवायला आला नाही का? राणू, सांगा ना आबासाहेब, का आला नाहीत तुम्ही? तुम्ही याल आणि दादासाहेबांना मदत कराल, पण त्याआधी एक करडा खलिता त्या दिलेर खानापर्यंत पोहोचेल असं वाटलं होतं आम्हाला. तुम्ही आला नाही आणि तुमचा खलिताही आला नाही. आम्ही खलिता पाठवला नव्हता, पण आपलीच माणसं आजूबाजूला पेरून ठेवली होती आम्ही. त्यांचा काय उपयोग झाला? दिलेर खानाने सगळे रस्ते बंद केले होते, पण स्वतः छत्रपती आणि त्यांच्या सोबत फौज येत आहे ही खबर जरी त्या दिलेर खानापर्यंत पोहोचली असती ना, तरी त्याची पाचावर धारण बसली असती. तसं काहीही झालं नसतं. नसतं झालं, कदाचित तसं झालंच नसतं, पण तरीही तुम्ही यायला पाहिजे होता आबासाहेब. आम्ही खूप फसलो होतो. कित्येक दिवस आम्हाला झोप नाही, कित्येक दिवस आम्ही धावत होतो, कित्येक दिवसांचा पाठलाग. आम्ही खूप दमलो होतो आबासाहेब. तुम्हाला काय वाटलं आम्ही इथे शांत बसलो होतो? तुमचा मेणा तस्त झालाय ही खबर जेव्हा आम्हाला समजली तेव्हा आम्ही स्वतः निघालो होतो, अगदी चिलखत घालून तयार होतो.
मग आम्हाला जावई बापूंनी रोखलं. साहेब, तुम्ही खरंच निघाला होता? होय. आमची 2 मुलं मोगलांच्या छावणीत. आम्ही देखील बेचैन होतो. आम्हाला तुमची खूप खूप आठवण आली. असं वाटत होतं तुम्ही यावं आणि आम्हाला घेऊन जावं. छावणीतून बाहेर पडताना, दादासाहेबांबरोबर धावताना, मेहण्यातून बैलगाडी, दमछाक. आबासाहेब, नुसती दमछाक. एका क्षणाला तर असं वाटलं की अंगठीतलं विष घ्यावं आणि प्राण सोडावे. राणू, पण आमच्या दादासाहेबांनी अंगठीत विषही ठेवलं नाही. आबासाहेब, आम्ही खूप धावलो, खूप पळालो, फक्त तुमच्यासाठी. रायगडाच्या पायथ्याशी आल्यावर असं वाटलं की आता प्राण सोडावे. आबासाहेब, आमच्यावर कोणाची वाकडी नजर पडू नये म्हणून कित्येक नद्या, नाले, डोंगर ओलांडून आलो. राणू, आम्ही कशाची पर्वा नाही केली आबासाहेब. वाघ आहात तुम्ही माझा. राणू, आम्हाला तुमचा सार्थ अभिमान. तुम्ही तुमचं काळीज पोलादाने मळवून घेतलं आणि म्हणूनच हे असं अग्निदिव्य तुम्ही पार पाडू शकला. अगं बाई, राणूबाई इकडे आल्या वाटतं. राणीसाहेब, महत्वाचं बोलणं चाललंय. होय. मग आम्ही थांबू की नको? नका थांबू. हो, तुमची लेक आमच्याशी भांडते. असं तिला जेवढं भांडायचं तेवढं भांडू द्या. आज ज्या ज्या तक्रारी करायच्या त्या करू द्या. हो की नाही? उद्या जाणार आहेत त्या. त्यामुळे आम्हा बाप लेखीत आम्हाला कोणीही नको. ठीक, येतो आम्ही. नाही थांबत बापले की. राणूबाई, आज शंभूराजे जे सुरक्षित आहेत ते तुमच्यामुळे, याची कल्पना आहे आम्हाला. दादासाहेब सुरक्षित नाहीत आबासाहेब. गडावरचे काही लोक त्यांच्या विरोधात आहेत. आम्हाला ठाऊक आहे. मोगलांच्या गोटात दादासाहेब गेले याचे संदर्भ वेगवेगळे लावले जात आहेत, पण आम्ही साक्षीदार आहोत. तुम्ही नका काळजी करू. आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी. असं वचन द्या आम्हाला. वचन? हो, वचन. आम्ही तुमच्या महाली आलो ते त्याचसाठी. आमचा भाऊ राया स्वराज्याच्या कारभारात एकटा पडायला नको. वचन द्या आम्हाला. वचन. अक्कासाहेब मुजरा. अक्कासाहेब, आपण आलात, खूप आनंद वाटला. दादासाहेबही आलेत स्वराज्यात. ते आले ठीक, पण आम्हाला चिंता होती तुमची. दादासाहेबांची नव्हती. नव्हती का? अहो, त्यांना सवय आहे मोगलांच्या छावणीत जाऊन राहण्याची. नेहमीच जातात ते. खरं तर त्यांचा एक पाय स्वराज्यात आणि एक पाय मोगलाईत असतो.
पंत काका, पेशवे आहात तुम्ही. तुम्ही असं बोलावं, तुम्ही असं समज करून घ्यावा. आश्चर्य वाटतंय आम्हाला आश्चर्य कशाबद्दल? तुमच्या या झालेल्या ग्रहाबद्दल. अक्कासाहेब, हा आमचाच नाही, सगळ्यांचाच हा ग्रह झालाय. सगळ्यांचा. हो, सगळ्यांचाच. आरोप झाले, निवाडे बसले, पुरावे सादर झाले, तरी तुमच्या मनातल्या शंका कुशंका काही दूर झाल्या नाहीत. पंत काका, छत्रपतींच्या लेकराबद्दल तुमच्या मनात एवढा दुस्वास का? एक गोष्ट चुकली असेल तर दाखवून द्या. आढळली चूक तर तुम्ही त्यांचा कान भरू शकता. हो, एवढा अधिकार आहे तुम्हाला. पेशवे आहात तुम्ही स्वराज्याचे. अक्कासाहेब, अहो, तिकडे दादासाहेबांच्या राजकारणाने तो औरंगजेब खडबडून जागा होतो, आणि तुम्ही केवळ आकसापोटी डोळे झाक करता. पण सगळ्यांचाच असा समज. गैरसमज झाला, आणि तो तुम्ही पुसून काढावा. तेवढं थोरपण आहे तुम्हाला स्वराज्यात पंत काका. अहो, आपल्या छत्रपतींनी 12 मावळा केली, नंतर 12 नेरा केली, आणि मग सबंध मराठी मुलखातील माणसांना एकत्र केलं, त्यांना जोडलं, आणि तुम्ही मात्र त्यांच्या जवळच्या माणसालाच त्यांच्यापासून तोडत आहात. अक्कासाहेब, विचार करा, अंतर्मुख होऊन विचार करा, आणि त्याची सुरुवात तुमच्यापासूनच करा. युवराज, माझा ऐका. काय ऐकायचंय मामासाहेब? तुम्ही विचार करताय तसलं काय बी नसल. खात्री आहे तुम्हाला? होय, तुम्ही कसला बी विचार करू नका. महाराजांचं धोरण आणि तोरण नीटच बांधलेलं असतंय. नाही मामासाहेब, आम्हाला काहीतरी गफलत वाटतेय. नका विचार करू कसल्या गफलतीचा. नको? होय. मग सांगा ना, आम्हाला रायगडावर का बोलावलं नाही? आता का म्हणजे? मामासाहेब, दिलेर खानाच्या छावणीत एवढे दिवस राहिल्यानंतर आम्हालाही वाटत होतं रायगडावर जावंच. पण आदेश आला तो पन्हाळगडावर जाण्याचा. अहो, याच्यात बी काहीतरी धोरण असेल महाराजांचं आमकाच. या कसलं धोरण? कसलं धोरण घेऊन बसलात मामासाहेब? जेव्हा आम्ही मोगलांच्या छावणीत होतो तेव्हा आम्हाला कसली आठवण येत नव्हती. कारण आमच्या डोळ्यासमोर दिसत होता तो फक्त शहजादा. त्याला स्वराज्यात आणण्याचं ध्येय होतं आमचं. पण मोगल छावणी सोडून आम्ही आलो, आणि मामासाहेब, आम्हाला रायगड आठवू लागला, दिसू लागला. जवळची माणसं दिसू लागली, रायगडाच्या अभेद्य बुरुजांचे चिरे दिसू लागले, दरवाजाच्या पितळी कड्या, लोखंडी खेळ, धुळीत उमटलेल्या आमच्या सारंगा घोड्याच्या टापा, सगळं दिसू लागलं. वाटलं होतं हे सगळं पुन्हा पाहता येईल, पुन्हा अनुभवता येईल, पण आदेश आला तो पन्हाळगडावर जाण्याचा. याचा अर्थ काय? महाराज येणार तुम्हाला भेटाया पन्हाळगडावर. अंबीर मामा, आबासाहेबांचं पन्हाळ्यावर आम्हाला भेटायला येणं एवढं सोपं नाही. का? त्यांना काय अवघड आहे? त्यांना कोण अडवणार? त्यांनी मनात आणलं ते एका दिवसात पन्हाळगडावर पोहोचतील. रायगड ते पन्हाळगड हे अंतर करणं सोपं आहे, फार सोपं. पण रायगडाचा महादरवाजा ओलांडणं तेवढं सोपं नाही. युवराज, पन्हाळा तर पन्हाळा, आमचं काय? आमचं जगणं स्वराज्यासाठी आणि आयुष्य आबासाहेबांसाठीच. युवराज, नका असा जीव टाकू. होईल समज ठीक. आता जे आबासाहेब करतील ते.